नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर. तर आज जे कॅन्डिडेट पहा जी एरोस्पेस या कंपनीसाठी इंटरव्ह्यूला जाणार आहेत त्या सगळ्यांना ऑल दी बेस्ट. तर तो व्हिडिओ कोणी पाहिला नसेल तर काल इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे, तोही व्हिडिओ नक्की पहा. तर आज या व्हिडिओच्या मार्फत आपण IT रिलेटेड जे पण इन्फॉर्मेशन आहे तर ती शेअर करण्यात येणार आहे. पहा, याच्यामध्ये जॉब डिस्क्रिप्शन, तुमचं जे एज्युकेशन डिटेल, लोकेशन वगैरे सगळी इन्फॉर्मेशन आपण शेअर करणार आहोत. चॅनलला अजून ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही ते चॅनलला सबस्क्राईब करू शकता पहा, आणि बेल आयकॉन पण नक्की प्रेस करा. म्हणजे बेल आयकॉन प्रेस केल्याच्या नंतर ज्यावेळेस आपण व्हिडिओ शेअर करणार आहोत तर व्हिडिओ तुम्हाला लवकर नोटिफिकेशन मिळणार आहे. आणि इन केस जर त्याच दिवशी तुम्हाला इंटरव्ह्यूला जायचं असेल तर ती अपॉर्च्युनिटी तुमच्यापासून मिस आउट होणार नाही. त्याच्यामुळे चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन पण ऑल नोटिफिकेशनला प्रेस करून ठेवा. तर आता मी जास्त वेळ घेणार नाही, व्हिडिओला सुरुवात करूया. याच्यामध्ये जॉब डिटेल काय आहे, कुठल्या रोलसाठी आहे, स्किल सेट काय काय असायला हवे, आता ही सगळी इन्फॉर्मेशन तुमच्या समोर येणार आहे. तर नेटवर्किंग प्रोटोकॉल आणि नेटवर्किंग प्रोडक्टसाठी इन्फॉर्मेशन आहे बा. याच्यामध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय काय असायला हवेत तर सांगितलेलं आहे पहा. मिनिमम 2+ इयर हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन ओरेकल SCM टेस्टिंग इज मेंडेटरी. Good exposure on firewall administrative support including troubleshooting, configuration changes, upgrades, compliance, monitoring and backup. Good understanding on security technologies including site-to-site VPN, SSL, NA8, ACL, IPS and NGFW features would be preferable. तर जसं तुम्हाला स्क्रीनवर इन्फॉर्मेशन मिळत आहे पहा, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी काय आहे तर या रोलसाठी पहा त्यांना मिनिमम 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे. ज्या पण कॅन्डिडेटला पहा VPN वरती किंवा NAT, ACL, IPS तर या टूलवर ज्यांनी काम केलेलं आहे, काही स्किल सेट असेल, 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे किंवा फायरवॉल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह मध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, ओरेकल संदर्भात इन्फॉर्मेशन आहे, ओरेकल जसं सांगितलंय त्यांनी पहा, ओरेकल SCM टेस्टिंग हा जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल मिनिमम 2 इयर्स तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. हे रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज होते पहा. सेकंड जो रोल आहे तर हा असणार आहे पहा ओरेकल ऍप्लिकेशन संदर्भात. तर याच्यामध्ये काय काय स्किल सेट असायला हवे तर ते आता आपण शेअर करणार आहोत. तर याच्यामध्ये जे इन्फॉर्मेशन आलेली आहे पहा तर सांगितलेलं आहे पहा, द नॉलेज ऑफ एनी डेटा टूल्स लाईक TOAD, SQL developer, SQL loader, PL/SQL developer is must know the internal Oracle 11G database technology related to locking and tuning mechanism. जी पण स्क्रीनवर जसं तुम्हाला इन्फॉर्मेशन समजत आहे पहा, एक्सपिरियन्स इन कॉम्प्लेक्स SQL क्वेरीज, डायनॅमिक SQL एनालिटिकल फंक्शन, Oracle ऑब्जेक्ट, एक्सपोजर टू एनी बिझनेस इंटेलिजंट टूल्स. जसं सांगितलं बा, नॉलेज ऑफ बिग डेटा टूल्स इज प्लस. त्याच्यानंतर स्किल सेट असायला हवं पार्टिसिपेट इन अँड रिव्ह्यू PRMS डेटाबेस डिझाईन अँड आर्किटेक्चर, नॉलेज ऑफ टेस्टिंग टूल्स अँड टेक्निक्स. जसं सांगितलंय पहा SQL क्वेरीज, हे एक इन्फॉर्मेशन होती पहा. याच्यामध्ये इन्फॉर्मेशन महत्वाचं काय की ज्या कॅन्डिडेटला पहा SQL डेव्हलपमेंट किंवा SQL क्वेरीज मध्ये, PL/SQL मध्ये नॉलेज आहे, काय एक्सपिरियन्स आहे, एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही काम केलेलं आहे, तर त्यांनी सांगितलंय पहा मिनिमम 2+ इयर हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन ओरेकल SCM टेस्टिंग इज मेंडेटरी. या पोझिशनसाठी पण पहा 2+ इयर्स एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. जसं स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली आहे तर याच्या रिलेटेड तुम्हाला काय स्किल नॉलेज असेल किंवा प्रिव्हियस एखाद्या प्रोजेक्टवर तुम्ही वर्किंग केलेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. थर्ड रोल जो आहे पहा तर हा असणार आहे SAP EWM साठी, SAP साठी. तर SAP मध्ये काय काय आहे किंवा कुठले कॅन्डिडेट साठी आहे, काय रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दिलेले आहेत पहा, हे समजून घ्या. याच्यामध्ये त्यांनी सांगितले बा, गुड एक्सपोजर ऑन ऑल स्टँडर्ड EWM प्रोसेस लाईक इन अँड आउटबाउंड, इंटरनल अँड फिजिकल इन्व्हेंटरी, मस्ट हॅव गुड एक्सपोजर इन S/4HANA, मस्ट हॅव गुड एक्सपोजर इन हँडलिंग युनिट्स. किंवा जी पण स्क्रीनवर जसं तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत आहे बा, मस्ट हॅव गुड नॉलेज ऑन EWM रिलेटेड मास्टर डेटा, किंवा जसं तुम्हाला स्क्रीनवर माहिती समजलीच असेल बा, मस्ट हॅव गुड नॉलेज ऑन रिपॅकिंग प्रोसेस लाईक सिंगल अँड मल्टी लेवल हँडलिंग युनिट्स. तर पहा SAP साठी हा प्रोजेक्ट असणार आहे. तर हा रोल आहे पहा. तर ज्या कॅन्डिडेटला SAPच्या रिलेटेड SAP किंवा SAP जसं आपण म्हणतो पहा, SAP EWM मध्ये काय वर्किंग केलेलं आहे किंवा ज्यांना काय स्किल सेट माहिती आहे तर हा रोल त्यांच्यासाठी होता पहा. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी आशा करतो तुमच्या लक्षात आली असेल. फोर्थ जो रोल राहणार आहे पहा तर हा टेस्टिंगसाठी आहे. टेस्टिंगसाठी पण आपल्याला खूप साऱ्या ज्या कमेंट्स आल्या होत्या याच्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आलेली आहे, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत हे समजून घ्या. याच्यामध्ये सांगितलंय पहा, हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन ऑटोमेशन युजिंग ट्रायसेंटिज, हँड्स ऑन एक्सपिरियन्स इन क्रिएटिंग CI/CD पाइपलाइन युजिंग जेनकिन्स,
hands on experience in web application testing, REST API testing, hands on experience using Tricentis Tosca automation tool for UI validations, hands on experience in writing customer control code of Tosca. तर हे पार्ट टेस्टिंगच्या रिलेटेड होतं. रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी जी आहे तर हे टेस्टिंगच्या रिलेटेड आहे बा. या रिलेटेड तुम्हाला काय नॉलेज असेल फंक्शनल टेस्टिंग मध्ये त्यांनी ऑलरेडी सांगितले बा. ऑटोमेशन युजिंग जे आहे तर या रिलेटेड तुम्हाला काय नॉलेज आहे, स्किल सेट तुमचे मॅच होत असेल तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. फिफ्थ जो रोल आहे बा हा असणार आहे एसएपी एमएम साठी. तर याच्यामध्ये रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटी ज्या आहेत तर या आहेत पा. एस्टॅब्लिश क्रेडिबिलिटी ॲट ऑल लेवल्स विदिन द क्लायंट्स, ड्राईव्ह फंक्शनल अँड टेक्निकल डिस्कशन विथ द क्लायंट प्रोजेक्ट टीम ड्युरिंग डिस्कवरी डिझाईन सेशन्स. म्हणजे जसं पहा तुमचा कॉल चालणार आहे, कॉलवर जे पण तुम्हाला आहे हे एक्सप्लेन करायचे आहेत किंवा जे तुम्हाला स्क्रीनवर जसं इन्फॉर्मेशन मिळतच आहे पा की प्रोव्हाइड इनपुट्स ऑर प्री सेल्स इनिशिएटिव्ह ॲज सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट. ठीक आहे, जसं एसएमई म्हणतो आपण त्यांना. लीड एसीपी टीम्स इन क्रिएटिंग फंक्शनल रिक्वायरमेंट स्पेसिफिकेशन, हाय लेवल सोल्युशन डिझाईन, डिटेल डिझाईन सोल्युशन डॉक्युमेंट्स. use technique skills in internal SAP team as well as external software products necessary to meet customer requirements. Must be capable of working 24/7 hours, sometimes under pressure of aggressive deadline. जे पण डेडलाईन मीट करायचे आहे त्यावेळेस पहा तुमची 24/7 शिफ्ट आहे किंवा मोस्ट ऑफ त्या ठिकाणी जे शिफ्ट आहे हे एक्सटेंड पण त्या ठिकाणी होऊ शकतं. ऑलरेडी त्यांनी हे मेन्शन केलेलं आहे. ॲबिलिटी टू कोलॅबरेट विथ अदर टीम मेंबर्स वर्किंग रिमोटली फ्रॉम व्हेरियस लोकेशन्स. जसं एक लोकेशन पुणे असू शकतं, काय मुंबई आहे तर त्या ठिकाणी जे तुम्हाला आहे हे कन्सर्न करायचं आहे एकाच टीम सोबत. मस्ट हॅव स्ट्रॉंग टेक्निकल फाउंडेशन अँड स्ट्रॉंग प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल्स, प्रोफिशियंट अंडरस्टँडिंग ऑफ एसीपी टेक्नॉलॉजीज अँड ऍप्लिकेशन्स, सेल्फ स्टार्टर विथ एबिलिटी टू एक्वायर न्यू स्किल्स ॲटोमेसली. हे तुम्ही पहा तुमच्या रिझ्यूम मध्ये हे जे स्किल सेट आहे हे पण मेन्शन करू शकता. स्ट्रॉंग ओरल अँड रिटन कम्युनिकेशन स्किल्स, स्ट्रॉंग इंटरपर्सनल लिडरशिप अँड team building skills with the ability to interact effectively with all levels of the organization. हे जे स्किल सेट आहे हे तर तुम्ही नक्की तुमच्या रिझ्यूम मध्ये मेन्शन करू शकता. जे पण कॅन्डिडेटला एक्सपिरियन्स आहे अशा कॅन्डिडेटने तर हे नक्की तुमच्या रिझ्यूम मध्ये मेन्शन करायला हवं. ॲबिलिटी टू रिसर्च अँड रिझॉल्व्ह इश्यूज, ॲबिलिटी टू हँडल मल्टिपल प्रायोरिटीज, कम्युनिकेट टास्क स्टेटस क्लिअरली अँड मीट डेडलाईन्स विथ द मिनिमम सुपरविजन. तर पहा हे जे पण इन्फॉर्मेशन आहे पहा जसं तुम्हाला स्क्रीनवर मिळाले असेल पहा तर या रोलसाठी पहा त्यांना मस्ट हॅव 2 to 4 year एक्सपिरियन्स इन एसीपी एमएम असं त्यांनी सांगितलं किंवा मस्ट हॅव 2+ years E2E इम्प्लिमेंटेशन एक्सपिरियन्स. तर ज्या पण कॅन्डिडेटला पहा 2 years एक्सपिरियन्स आहे जसं त्यांनी सुरुवातीला मेन्शन केलं आहे पहा मस्ट हॅव अ हँड्स ऑफ एक्सपिरियन्स इन एसीपी एमएम विथ इंटिग्रेशन टू ऑल अदर मॉड्यूल्स, टॅक्सेशन अँड अदर स्टॅच्युटरी रिक्वायरमेंट्स इन इंडिया. हा जो रोल होता पहा हा सॅप एमएम साठी होता आणि याच्यासाठी जो आहे हा 2+ year एक्सपिरियन्स मेंडेटरी आहे बा. नेक्स्ट जो रोल आहे बा हा आहे बा जावा फुल स्टॅक साठी. याच्यामध्ये काय स्किल सेट असायला हवे ते एक्सपिरियन्स इन जावा, एक्सपिरियन्स इन रिएक्ट और अँग्युलर, एक्सपिरियन्स इन HTML, CSS किंवा जावा स्क्रिप्ट. या रिलेटेड तुम्हाला जर नॉलेज आहे किंवा या रिलेटेड तुम्हाला काय स्किल सेट असेल तर हे तुम्ही रिझ्यूम मध्ये मेन्शन करा की तुम्हाला जावाच्या रिलेटेड तुम्ही एखाद्या प्रोजेक्टवर वर्किंग केलेलं आहे. भलेही तो प्रोजेक्ट 3 महिन्याचा असू द्या, 6 महिन्याचा असू द्या, ठीक आहे, जो पण तुम्ही त्या प्रोजेक्टवर काम केलेलं आहे हे तुम्ही मेन्शन करू शकता. कारण हा जो रोल आहे त्यासाठीच जसं त्यांनी मेन्शन केलेलं आहे बा जावामध्ये किंवा रिएक्ट अँग्युलर मध्ये किंवा HTML, CSS किंवा जावा स्क्रिप्ट या रिलेटेड तुम्हाला काय इन्फॉर्मेशन असेल, स्किल सेट असेल तर हा जो रोल आहे त्यांच्यासाठी आहे पा. नेक्स्ट रोल आहे पा सॅप ABAP साठी. याच्यामध्ये भरपूर सारे कॅन्डिडेटने या रिलेटेड नॉलेज असतं पा. तर याच्यामध्ये त्यांनी काय काय इन्फॉर्मेशन मेन्शन केलेले आहे पहा. स्ट्रॉंग नॉलेज ऑफ एसीपी मॉड्यूल्स सच एज FI, CO, SDMM or PP and their integration points. Proficient in ABAP programming including object oriented, ABAP, ABVP, Web Dynapro and ABAPO concepts. जसं स्क्रीनवर तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळत आहे पहा. एक्सपिरियन्स इन सॅप एनहान्समेंट, युजर एक्सिट, BADI and BAPI. Hands-on experience in SAP development tools such as ABAP Workbench, ABAP development tools जसं आपण त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये ADT म्हणतो and Eclipse. Good understanding of ACP data, dictionary, function modules and ALV reports. Knowledge of ACP netwear technologies such as जे पण पहा जसं स्क्रीनवर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन मिळालीच आहे पहा.
हे कॉमन आहे पहा, याच्यामुळे आपण जे याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन केलं नाही. कारण हा जो कॉमन कोर्स आहे एसीपी मध्ये मोस्ट ऑफ कॅन्डिडेट जो आहे एसीपी मध्ये एबीएपी हा कोर्स करतातच. याच्या रिलेटेड तुम्हाला जे नॉलेज असतं पहा. नेक्स्ट रोल आहे पहा ओरेकल पीएल एसक्यूएल साठी. याच्यासाठी पण आपल्याला कमेंट्स येत असतात चॅनलवर पहा. याच्यामध्ये जसं एसक्यूएल क्वेरीच्या रिगार्डिंग जे पण तुम्हाला पहा, जसं त्यांनी सांगितलेलंच आहे पहा, एसक्यूएल क्वेरी रायटिंग मॉडिफाईंग अँड एक्झिक्युटिंग एज पर तिकीट रिक्वायरमेंट, बेसिक ओरेकल सपोर्ट विथ गुड एक्सेल रिपोर्ट, नॉलेज ऑफ रनिंग एसएलए रिपोर्ट, एसएलए म्हणजे सर्व्हिस लेवल अग्रीमेंट, सपोर्ट ऑन सास ऍप्लिकेशन रिलेटेड टू इनवॉइस पीओ सप्लायर. सास हे जे ऍप्लिकेशन आहे या रिलेटेड तुम्हाला इन्फॉर्मेशन असेल, स्किल सेट असेल तर हे प्लीज रिझ्यूम मध्ये मेन्शन करत चाला. कुठल्या टूलवर तुम्ही एक्सपिरियन्स आहे, काम केलेलं आहे, वर्किंग केलेलं आहे, जर सास मध्ये काम केलेलं असेल तर हे रिझ्यूम मध्ये मेन्शन करत चाला. याच्यानंतर सांगितले पहा सपोर्ट कस्टमर लाईक वेब एडीआय इश्यूज, जावा लॉन्च ऍप्लिकेशन अँड ऍप्लिकेशन ऍक्सेस कंट्रोल इन सप्लाय चेन ईआरपी. तर या रिलेटेड तुम्हाला पहा नॉलेज असेल किंवा एक्सपिरियन्स असेल, तुम्हाला या रिलेटेड इन्फॉर्मेशन असेल, स्किल सेट जर तुमचे असतील तर तुम्ही या ठिकाणी इंटरव्ह्यूला येऊ शकता. जावा स्प्रिंग बूट विथ एडब्ल्यूएस आणि सेल्स फोर्स मध्ये पण ज्या कॅन्डिडेटला पहा 2 इयर्स एक्सपिरियन्स आहे, तर ही जेवढी पण आपण इन्फॉर्मेशन शेअर केलेली आहे हे सगळे जे रिक्रुटमेंट असणार आहे पहा हे इन्फोसिस साठी आहे. आणि 2 लोकेशन आहेत पहा याचे, पुणे आणि बँगलोर. म्हणजे तुम्ही पुण्याला पण फेस टू फेस तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचं आहे, पुणे आणि बँगलोर या दोन्ही लोकेशनसाठी. पुण्यातलं जे ऍड्रेस आहे पहा हा हिंजवडी पुणे महाराष्ट्र हा ऍड्रेस आहे, आणि बँगलोर मधला कर्नाटकचा जो ऍड्रेस आहे तोही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल पहा. तर त्या ऍड्रेसवर तुम्हाला जे आहे इंटरव्ह्यूला यायचं आहे. पुणे आणि बँगलोर हे 2 लोकेशन राहणार आहे. आणि याची जी डेट असणार आहे पहा 5 जुलै आहे. 5 तारखेला तुम्हाला इंटरव्ह्यूला यायचे. या सगळ्या जी आपण रोल्स सांगितलेले आहेत, जी पण पोझिशन सांगितलेले आहेत, तर या सगळ्या पोझिशनसाठी पहा जे टोटल ज्या पण डिझिग्नेशन आहेत पहा, तर यासाठी एक्सपिरियन्स जो आहे हा रिक्वायर्ड आहे. याच्यामध्ये पुणे आणि बँगलोर या लोकेशनसाठी इंटरव्ह्यू असणार आहे 5 जुलैला. मिनिमम पहा 2 to 4 इयर एक्सपिरियन्स रिक्वायर्ड आहे. तर आशा करतो की हा व्हिडिओ पाहून पण तुम्हाला नक्कीच फायदा झाला असेल पहा. इन्फोसिस सारख्या कंपनीमध्ये रिक्रुटमेंट आहे, जे पण आपले एक्सपिरियन्स कॅन्डिडेट आहे तर ते नक्की या ठिकाणी येऊ शकता. तुम्हाला ऍप्लिकेशन वगैरे जनरेट करायचं नाही, फेस टू फेस इंटरव्ह्यू असणार आहेत. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया अशाच प्रकारच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.